जर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी झाली की नाही चेक करायची असेल तर ते कसे चेक करावे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये मी या वेबसाईटची लिंक दिलेली आहे, तिथून ती लिंक कॉपी करून ती गुगलवर जाऊन पेस्ट करावी लागेल। त्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येईल आणि इथे तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक असं लिहिलेलं दिसते। इथे तुम्हाला त्या व्यक्तीचा आधार क्रमांक टाकायचा आहे, त्या व्यक्तीची तुम्ही ई-केवायसी झाली का नाही चेक करणार आहात। त्यानंतर बाजूला एक कॅप्चा असं लिहिलेलं ऑप्शन आहे, तिथे कॅप्चा ऑप्शन समोर जो नंबर दिसतो तो जसाचा तसा टाईप करायचा आहे। आता सगळ्यात खाली गेल्यावर तुम्हाला मी सहमत आहे असे एक ऑप्शन दिसते, त्यावर क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। जर तुमची लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी झालेली असेल तर तुम्हाला स्क्रीनवर एक असा मेसेज दिसेल की या आधार क्रमांकाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे।